तर तिथं आपली व्हिडिओ बघते. तिथं तुला चांगले वाटतात माझे व्हिडिओ? रोज बघतोस? रोज बघतो तिथे ते बघा, तिथे मी व्हिडिओ लावतो ना, तर तिथं आपली रोज व्हिडिओ बघते. तिथं तुला आवडतं ब्लॉग मध्ये यायला? मग चल हाय गाईज कर. हाय गाईज बोल, बोल हाय गाईज. सो हे गाईज, स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओ मध्ये. तर आपण चाललेलो आहे लग्नाला आणि आम्ही तयार झालेलो आहे. तयार म्हणजे मी अजून तोंडाला पावडर लावलेलं नाही आहे, अरे हे लावून झाले मेकअप. हे बघा भव्या पण तयार झाली आणि भव्याचा एक दात तुटलेला आहे. तर गाईज थोड्याच वेळात निघूया आपण आता इथून. तर आपल्याला जायचं 50 किलोमीटर लांब. पुढे जायचं मुदाळ चित्त्याजवळ कोल्हापूर मध्ये. आम्ही आता सध्या रत्नागिरीमध्ये नाहीये, आदमापूरच्या रत्नागिरी तर रत्नागिरीतून आम्ही कालच आलेलो इथे. तर आता आपण कोल्हापूरमध्ये, कोल्हापुरातून इथून जायचंय आपल्याला. चला बघूया, पुढे निघूया आता. आणि गाईज एक गोष्ट राहिली सांगायची, आपण गाडी घेतलेली आहे. भरपूर दिवस झाले घेऊन, तुम्हाला सांगायलाच नाही भेटलं मला. तर युट्यूब मधनं भरपूर पैसे येतात आणि इंस्टाग्राम कडून, त्यामुळे त्या पैशात आपण गाडी घेतलेली आहे. एवढे तुम्ही प्रेम करता युट्यूबवर तर हे जरा 1 मिनिट बंद करणार. युट्यूबवर तर एवढे व्ह्यूज येतात आपल्याला विचारू नका. त्या पैशात आपण गाडी घेतलेली आहे. तर गाईज आता आपण निघालेलो आहे आणि बघा मी काय घातलेलं आहे. तिथं चप्पल सूट करतायत ना यावर, चांगले वाटतात चप्पल. तिथून चप्पलच नाही घातले. तर काहीच निघालेलो आहे आता आपण. आता वाजले असतील 11:30, सकाळचे 11:30 वाजलेत. लग्नासाठी चाललोय आम्ही आता. चला गाडी आपली तिकडे पार्क करा, म्हणजे इथे कसं आहे पार्किंगचा थोडा प्रॉब्लेम आहे. गाडी आपण तिकडे पार्क केलेली आहे. ती बघा लांबून दाखवता येईल. ते बघा मस्ती करायला पाहिजे. बापरे कुत्रे झोपल्या त्यात. थांब ते चावरं कुत्रं वाटायला मला. खाली बघ गाडीच्या, चावेल ना ते पटकन. थांब दे इकडं. ते बघ त्यांची भांडणं चालली आहेत आधीच. हे बघा सगळे गाडीच्या खाली कुत्रे आहेत आणि ते त्या कुत्र्याला बघून हे करतात. बाबू उठ रे, उठ चल चल. बाबू सावलीला बसलेत बिचारे. आता गाडीत आपण कोल्हापुरी घालूया. कोल्हापुरी खूपच घाण झालेली आहे आपली. चमारी इथं लाल माती एक आहे ना भरपूर अशी भव्या, वाटच लागते. आणि गाडीत आता असं गरम होणार आहे आपल्याला. अरे बापरे हे पण चप्पल घाण आहे. जरा धर भव्या, हे चप्पल वर ठेवून येशील काय कुठे घरी? असे पकड, घाण आहेत ते. तर गाईज ही बघा गाडी दाखवायची राहील तुम्हाला. गाडी झाले तरी 2 महिने झाले असतील घेऊन आपल्याला. तर चांगल्या आपल्या बजेटमध्ये गाडी भेटली आपल्याला तर घेऊन टाकली. तर घाण खूपच झाले आतून पण, कारण की ट्रॅव्हल भरपूर झालंय आमचं. गरम बघा गाईज, खूपच गरम होते. नेक्स्ट लेवल गरम होते आत. गाईज आता बघूया घरातले. माहिती आहे तुम्हाला नेहमीसारखा वेळ काढतात. तुमच्या घरातले पण असेच असतील. सांगणार 5 मिनिटं. सकाळपासून आम्हाला निघायचं होतं, नाही म्हटलं 10:30 वाजता. आता 11:30 पावणे 12 व्हायला आले तरी काय घरातले येत नाही. चला मी पण आता आता दाखवतो पुढे काय काय होते तुम्हाला. रस्ता दाखवतो, थोडं दाखवतो, कोल्हापूर सिटी पण दाखवतो, गाव पण दाखवतो. तर चला निघूया आणि असेच ब्लॉगमध्ये राहा शेवटपर्यंत. सगळे बसलेले आहेत फुल खचाखच पॅक. गाडी अजून एक 2 व्हीलर घेत आहेत. 2 व्हीलर आपली मागे दाखवतो. आपले हे 2 व्हीलरने येत आहेत. वा शिव्या द्या तुम्ही. कॉलेज घे रे दादा. कॉलेज दाखव. ये हमारे पिल्लू का कॉलेज. तो पिल्लूचा कॉलेज मराठी आहे आपला. तर पिल्लूचं कॉलेज येईल आपल्या. पुढे आहे माझं कॉलेज. हेच ना? पुढे म्हणजे हे हो काय, हे कचरा वगैरे आहे तिकडेच. काय बघू शकते इथे ऊसाची ट्रक आहेत. कोल्हापुरात आपल्याला भरपूरशे ऊसाचे ट्रक बघायला भेटतात. तर काहीच काय आलं, आम्ही थांबलोय. काय होतं माहिती आहे, रस्ते माहीत नाहीत. मला माहिती आहे घर हे, तर माझी दिदी इथंच राहते, तरी तिला रस्ते नाही माहिती. तर ती आता वेट करते. आपल्याला तर रस्ते माहिती आहेत सगळे इथले.
हे सगळे नाही माहिती कर, थोडेफार तरी माहिती आहेत, म्हणजे नेहमी जातो ना मी या रोडने. तर आता आपण थांबलेलो आहे थोडा वेट करत. आता ते येत आहेत, आलेले आहेत. तर आपण तुम्हाला इथे मी थांबलो तर एक इथे तलावाची थांबलो आहे, तर दाखवतो तलाव. कळंबा तलाव म्हणून आहे. तर हे बघा कळंबा तलाव. तर गाईज हे बघा ऊन भयंकर आहे, भयंकर ऊन लागतंय. तलाव दाखवतो तुम्हाला एकदा. मला बघून पेटली कुत्री. माड का भुकतोय. झालं. तर हे बघा माड बघून आपण तर काही घाबरत नाही. कुत्र्यांच्या जवळ कधी पळायचं नाही असे कुत्रे भुकायला लागले तर. हा बघा तलाव, असा काही तलाव आहे, जास्त मोठा नाही. हा बघा हा माझ्या पाठी लागलाय. हा नाटक करेल असा ओरडतो. कुत्रे ओरडतात, काय करायचं नाही. आपण फक्त बघत बसायचं. चावत वगैरे काही नाहीत ते. पळालात की मग पाठी लागतात, याच्या पळायचं नाही. ते काही चावलं तर चावायला द्यायचं त्यांना. चला आता वेट करताय सगळे आणि गाडी तेवढं गरम होते ना. चला निघूया. इथेच आपले धूर निघलेला आहे. तर आपण आता मस्त उन्हात इथे गरम गरम करपटलेलो आहे. चला इथे वाटतं रक्तदान पण आहे, शिबिर चालू आहे, गर्दी आहे इथे. चल निघूया. तर गाईज इथे झाला ॲक्सिडेंट भला मोठा. ओ तेरी बापरे. आय थिंक पहिला पुढनं ट्रॅक्टरवाला ठोकलाय, नंतर मागून जीप ठोकले. बघा गर्दी बघा. ह्याला पण ठोकला की काय. म्हणून गाडी सावकाश चालवा, सावकाश गाडी चालवा. सीट बेल्ट लावा. आता मी लावलेलं नाही, बघत होतो मग सीट बेल्ट काढला. सीट बेल्ट वगैरे लावत जावं गाडी. बाकी इथं आता कारखाना, ऊसाचा कारखाना दाखवतो पुढे तुम्हाला. चला बघूया. अच्छा, आणि पप्पांचं गाव पण आहे. पप्पांचं गाव आलं इथे. आम्ही लहानपणी खूप यायचो, आता येत नाही, काय माहिती काय. पप्पा काय येत नाही आपण या गावात. येत ना माझगाव मध्ये. मम्मीचं नाही, तुमचं गाव आहे ते. तुमच्या बहिणीचं आहे लाडक्या. हे ब्लॉग बघत असते. तर इथं आम्ही यायचो लहानपणी. नाही इथं डोंगर भरपूर आहेत, त्या डोंगरावर घर आहे आमचं. इकडे यायचो. कुठे गा कोण हो बहीण बाबा? बाबांची बहीण. लहानपणी यायचीच की पिल्ल्यासारखी आमच्यासोबत. तुमच्यासोबत यायचो की तेवढा आता आठवते. हड म्हणजे वेस्ट गेलं आमचं तुला नेणं. मम्मी तिला न्यायचं वेस्ट गेलं. पिल्लू पण आहे आपल्यासोबत. पिल्लू हाय कर. हाय. अरे कुठे काय बरा. आधी आम्ही हे सगळी गावं गाईच रिक्षातनं फिरायचो. म्हणजे आधी म्हणजे आत्ता पण फिरतो. रिक्षातनं कसं खूप टाइम जातो. पप्पा रिक्षा चालवत आणायचे इथपर्यंत. बघा ते अजून पण येऊ शकतात पप्पा, होय ना पप्पा? येतातच. कारण आता पप्पांना जरा झोप येते आमच्या जास्त आणि कंटाळा येतो. नवीन नवीन गावं बघायला भेटतात आपल्याला. अजून किती 20 किलोमीटर असेल. झालंय अर्धा रस्ता झालाय पार आपला. आता पटकन लग्नाला पोहोचूया. 1चं लग्न आहे आणि वाजले आहेत 1 वाजून गेला आहे, 1:30 वाजले. तर सरळ आता आपण जेवायला बसूया. ते बघा काय साखर कारखाना, मोठेचे मोठे. हे ह्याला काय बोलतात ते, ह्याला चिमणी. ही मोठी चिमणी आहे. तर गाईज फायनली हॉलला पोहोचलेलो आहे आपण आणि गाडी जरा पार्क करूया. गाईज आता काय माहितीये, लग्न उशिरा आहे थिंक आणि पहिला जेवायचं आहे. तर आलेल्या आपण जेवायला घुसतोय. पहिला जेवूया मग बोलतो. लग्नाची पब्लिक गाईज गर्दी बघा. जेवणासाठी गर्दी बघा. पिल्लू जेवणासाठी स्ट्रगल बघा. आता खाणे पे तूट पडो. नॉनव्हेज आहे.
अरे वा. तर गाईज इथे नॉनव्हेज पण आहे, व्हेज पण आहे. तर मी विचार करतो. तर काही जेवण वगैरे आपलं झालं, लग्न पण झालं, आवरलं लग्न. आता आपण निघूया थोड्या वेळात, कारण की इथे अंधार आहे त्यामुळे शूट चांगला नाही होत आहे. बाहेर निघून आपण बघू. काहीच आपल्याला पनू भेटलेला इथे आणि तरी आहे. तर आता आम्ही निघालेलो आहे इथून लग्नातून आणि लग्न वगैरे झालेलं आहे पूर्णपणे. तर बनू कसं झालं लग्न? एक नंबर. एक नंबर. पनूचं ड्रेसिंग वगैरे हिरो. तर पनू आहे आपला भाऊ, लहानपणापासून पनू आमच्या सोबतच राहतो. अजून जाऊया, आम्ही निघालोय आम्ही आता. चला जाऊया, दुसऱ्या गावात जायचं एका ठिकाणी, जाऊया. तर काही लग्न वगैरे झालेलं आहे आणि आपण आता आलेलो आहे भव्याच्या गावी. सांग माझ्या गावी आलो भव्या कुठे आलीस सांग की. तर थोडं जरा घरी बसतो आम्ही आणि मग फ्रेश वगैरे होतो आणि निघायचं आपल्याला अर्ध्या तासात. जास्त वेळ थांबायचं नाही, तासाभर. लवकर निघत तासाभरात 2 तासात निघायचं. म्हणजे काय माहिती, आता उद्या सकाळी पण निघू. बता नाही सगळं. तर इथे म्हशी आहेत, म्हशी दाखवतो तुम्हाला एकदा. हे बघा म्हशी, बघा हे बघा. ही पिवळ्या कलरची म्हस, ही सोनेरी कलरची गोल्डन म्हस. मला पिल्लूने काय दिलं काय फॉर मी. चल बकरीला द्यायचं विचार नाही ना, ते नाही बकरा. ते ब्लू आहे तुला आठवत? बकरा आहे साधा. चल बघूया, चल बकरा. म्हशी तर बघितला, आता बकरी दाखवतो. मागे बघा रेडा आहे. हो का मस्त आहे. पहिला हा मारकुटा बैल बकरा वाटायला. छोटी आहे ते बघ, मी असं केलं त्याला. तुला त्याची पोझिशन बघा कशी घेतोय बघा. उडवतोय तो डायरेक्ट. दीदी चावला ना तो. चावत नाही, ढकलतोय तो. शिंग घुसवतात बघा. पोझिशन तिला आहे बघा, बघते लगेच घेतात. तर गाईज आपल्याकडे इथं सायकल आहे. आता मी आपलीच आहे काय, आपलीच असणार दारात आपल्या, म्हणजे आपलीच असणार. गाईज मी आता सायकल चालवणार आहे. जमेल ना? ए साईड लावा, ए साईड लावा. तिथं साईड लावा, मामा अंगावर टाकत. वाव पिल्ल्या घरी जायचंय आपल्याला. काय पिल्ल्या, बाय बाय पिल्ल्या, बेसला लवकर या ना परत. टन घे, सरळ जाऊ दे, सरळ. वाव, कॉंग्रॅच्युलेशन शिवम कांबळे. अशा प्रकारे जिंकले आहेत सायकल रेस प्लस पिल्ला सुमेधा सुतार यांना घेऊन डबल सीट. बसा रे. आता सवारी चालली आहे. चला दुसरी सवारी तिथाची. तिथं 5 रुपये आहेत ना? तिथं 5 रुपये आहेत ना? 5 रुपये आहेत ना? द्या मामाला द्या. पाय लांब करायचं. पाय अडकतात तिथं ठेव. पैसे मामाला द्या, पैसे द्या आधी मामाला. मामाला पैसे द्या 5 रुपये. सोडू नका, पाय नाही पाय अडकला. पकड. बाय बाय. धर पकड. शुभम या सवारीला ना धूम मचाले गाणं लावा. धूम मचाले गाणं लावा. पिल्ल्या तुझा काय लुक असं? मला का घ्यायचं? अशा प्रकारे शुभमने किती रुपये कमवले? 30 रुपये कमवले तिघांचे. 30 रुपये बच्चा पार्टीचे. तर गाईज आता आपण ब्लॉगला इथंच संपवूया, कारण की आता तर अंधार पडेल, मग व्हिडिओ करता येणार नाही. कॅन्सल नाही करायचं. विराज जंक्शन नाही, पुढे जाणार नाही आपण. आम्ही इथे थांबतो. हा, आता व्हिडिओ आवडला तर काय करायचं आहे? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बरं आणि जास्त आवडला तर कमेंट पण करा. बरं ठीक आहे. ओके, कर असं कर, लाईक करा. तर काय मिळूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आता बघूया, व्हिडिओ लवकरच बनवेन मी. तर चला बाय बाय, टेक केअर, टाटा.